दलितांना छत्रपती शाहू महाराजांनी ज्या दिलेल्या जमिनी 100 वर्षापासून आमच्याकडे जमिनी कसण्यात आमच्या ताब्यात असताना विक्रमसिंहचे राजे घाडगे यांच्या नावावरती झाल्या। त्याच्यानंतर समरजित घाडगे यांच्या नावावरती होऊन आता ह्या महिन्याभरामध्ये तहसीलदार यांना आम्ही निवेदन दिल्यानंतर की त्याच्यामध्ये फेरफार करून आपल्या मुलगीच्या बक्षीसपत्र करून टाकले। म्हणजे याचं काहीतरी आमच्या दलितांच्यावर पूर्णपणे अन्याय होत आहे आणि हे न्याय मिळावा याकरताच आम्ही इथपर्यंत आलोय की जे शासकीय कर्मचारी आहेत यांना हाताशी धरून हा समरजित घाडगे हा राजा म्हणणारा ह्या राजाने प्रजेची विचार न करता स्वतःची खळगी भरण्यासाठी गोरगरीब आणि दलित जनतेच्या जमिनी काढून घेण्याचं काम केलेलं आहे। अशाच पद्धतीनं कागल तालुका त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा दलित लोकांच्या मार्की आणि मार्कीच्या जमिनी आहेत आणि त्या आता सध्या आम्ही कार्यरत असताना आज आम्हाला भीती वाटते की हा समरजित घाडगे राजेगट म्हणून वावरणारा हा समरजित घाडगे उद्या ह्या इलेक्शन मध्ये निवडणुकीला उभा राहून यदा कदाचित कागल तालुक्यातील सर्व दलितांच्यावर अन्याय करेल हे आता आम्हाला दिसून येते। आमचं उपोषण हे लाक्षणिक उपोषण आहे। हे जर लाक्षणिक उपोषण म्हणजे जर आमची दाद नाही जरी घेतली तर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही आमरण उपोषण करून त्याच्यामध्ये तिथं करणार आहे। आणि जर आमरण उपोषण मध्ये देखील आमची दाद घेतली नाही तर आम्ही सहकुटुंब सिद्धनेरलीचे पूर्ण दलित याच पद्धतीनं आमच्या कागल तालुक्यामधील जे दलित लोक जे सर्वांनी याच्यामध्ये सामील होऊन आम्ही त्यावेळेला आत्मदहन केल्याशिवाय मुलाबाळांचं राहणार नाही। कारण आमच्या जे उदरनिर्वाहाची मुलाबाळांची जगण्याची जे आम्हाला पर्याय होता तोच काढून घेतला तर आम्ही दलित लोकांनी कुणाच्या जीवावरती जगायचं। ही जमीन मिळावी यासाठी वारंवाररित्या आम्ही त्यांच्याकडे आहे। ज्या पद्धतीनं आमच्या जमिनी आमच्याच ताब्यात होती त्यावेळेला तिने अचानक आमची काम म्हणजे त्या शेतामध्ये काम करायला गेलेले मुलं म्हणजे आमचे बांधव दलित बांधव आणि महिला यांच्या पोलीस गाडी जाळीमधून पाठवून जाळीच्या गाडीतनं त्यांना कागल डिव्हिजन मध्ये अटक करण्यात आलं आणि त्यांनी समरजित घाडगेंनी त्यांच्या बगल बच्च्यांनी सांगून आम्हाला परत त्याच्यावरती आमच्या लोकांना धाक दाखवून त्यांच्या सह्या घेऊन परत जमिनीमध्ये यायचं नाही असं त्यांनी सांगितलं। याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की बाबा हे आमच्याकडून जमीन गेलेली आहे। याच पद्धतीनं आम्ही 2 वर्ष त्यांच्या बंगल्यावरती जाऊन ह्या कारखाना ऑफिसला जाऊन त्यांची वारंवाररित्या भेट घेण्याचा कार्य केले असता त्यांनी कोणत्याही प्रकारे आम्हाला भेट दिली नाही, अमनुष्य वागणूक दिली, तिथं आम्हाला हाकलून काढलं गेलं। जर हे राजे म्हणून घेत असतील आज प्रजेचा विचार करणं झालेत आणि अशा पद्धतीची वागणूक देतात त्यांना राजा म्हणावं की काय म्हणावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।